अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा, नैवेद्य किती दाखवावे, गुरुचरित्र पारायण उद्यापन 3 दिवसाचा असो किंवा 7 दिवसाचा असो त्यासाठीचा काय विधी आहे, पूजेच्या साहित्याचं काय करावं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. गुरुचरित्र पारायण उद्यापन हे तुम्ही 7व्या दिवशीही करू शकता किंवा 8व्या दिवशीही करू शकता. जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ते 7व्या दिवशीही तुम्ही केलं तरी चालेल. आता यासाठी आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर नैवेद्य हाच दाखवावा किंवा तोच दाखवावा असं काहीही बंधन नाहीये. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार चपाती, भाजी, वरण, भात, शिरा असं साध्या पद्धतीचा नैवेद्यही दाखवू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसा नैवेद्य तुम्ही करा. तुम्ही पुरणपोळी करू शकता, बासुंदी करू शकता, पण घेवड्याच्या शेंगांची जी भाजी आहे ती थोडी का होईना तुम्हाला नैवेद्य म्हणून नक्की दाखवायची आहे. घेवड्याच्या शेंगा तुम्हाला नक्की बाजारामध्ये मिळतील, तर थोड्या का होईना पण त्याचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून देवाला दाखवायचा आहे. आता नैवेद्य किती दाखवायचे आहेत, तर नैवेद्य आपल्याला 4 दाखवायचे आहेत. पहिला नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचा आहे, दुसरा नैवेद्य कुलदेवतेला दाखवायचा आहे, तिसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे, चौथा नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथाला दाखवायचा आहे. ग्रंथासाठीही आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. हे नैवेद्य तुम्ही देवांना दाखवून एका रांगेमध्येही ठेवू शकता. हे नैवेद्य जर तुमच्याकडे गायी असेल तर तिला खायला घाला, पण सिटीमधल्या लोकांना सहसा गायी उपलब्ध होत नाही किंवा गायी दिसतच नाही, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनाही हा नैवेद्य खायला देऊ शकता. गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर तुम्हाला एका जोडप्याला जेव घालायचा आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार त्यांचा आदर सन्मान करायचा आहे. त्या स्त्रीला तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पीस घातला तरी चालेल, साडी दिली तरी चालेल. तिच्याबरोबर आलेल्या त्या व्यक्तीला, म्हणजे आपण स्त्री आणि पुरुष म्हणजे एका जोडप्याला जेवायला घालणार आहे, तर त्या व्यक्तीलाही तुम्ही दक्षिणा देऊ शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये, 101 रुपया, 501 रुपया तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा द्यावी. जोडपं हे घरातलं नसावं, बाहेरचं असावं. ते कोणत्याही समाजाचं असलं तरी चालेल, कारण या ठिकाणी समाज, जात, धर्म असलं काहीही पाहिलं जात नाही. गुरुचरित्र पारायण उद्यापनाच्या दिवशी दिवसभर तुमच्या घरी कोणीही येऊ त्यांना जेवू घालायचं. गुरुचरित्र पारायणाचं जे जेवण आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कितीही लोक जेवू घाला, पण हे जे काही तुम्ही केलेलं अन्न आहे ते कोणाला देऊ नका. का, तर आपण ज्या व्यक्तीला हे अन्न देतो त्यांच्या घरी हे अन्न खाल्लंच जाईल असं पण नाही, किंवा चुकून सांडू पण शकतं. खराब झालं तर ते डस्टबिन मध्ये टाकलं जाणार. म्हणजे अन्नाचा एक प्रकारे त्यामुळे अपमान केल्यासारखा आहे आणि हे गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती लोक जेवाय घालायचे तेवढे घाला, पण हे अन्न बाहेर देऊ नका, कारण हा गुरुचरित्राचा प्रसाद आहे आणि यामागे आपला हेतू चांगला आहे. कोणाविषयी वाईट वाटतं किंवा आपल्या घरातलं अन्न बाहेर जाऊ नये असं नाही. त्यामुळे हेतू चांगले असल्यामुळे कोणालाही राग आला तरी हरकत नाही आणि हा प्रसाद मिळायलाही भाग्य लागतं, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आता गुरुचरित्राची जी काही मांडणी आहे ती कधी उचलावी. गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गुरुचरित्राची जी पोथी आहे ती तुम्ही थोडीशी हलवू शकता किंवा ती उचलून कपाळाला लावून तुम्ही त्यांना नमस्कार करा. दत्त महाराजांचं नामस्मरण करून परत आहे त्या जागेवरती ही पोथी ठेवा. महाराजांना मुजरा करावा. दत्त जयंती असल्यामुळे त्या दिवशी लगेच तुम्ही हे पारायण उचलू नका. तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर दिवसभर हे पारायण तसंच ठेवा आणि संध्याकाळी तुम्ही हे उचलू शकता. फक्त ग्रंथ हलवायचं, बाकीचं सगळं साहित्य आहे तसं ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही ही पूजा उचलू शकता. आता या पूजेच्या साहित्याचं काय करायचं, तर कलशामधील जे पाणी आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडायचं. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळीकडे तुम्ही हे पाणी शिंपडा आणि राहिलेलं पाणी तुम्ही तुळशीला घाला. त्याच्यामध्ये आपण जे 1 रुपयाचा पैसा टाकला होता ते तुम्ही तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि ती सुपारी जी आहे तीही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि ही सुपारी तुम्ही परत वापरली तरी चालेल. नारळाचं काय करावं, तर नारळ हा शुभ असल्यामुळे याला फोडून न खाता किंवा याचा प्रसाद न करता वाहत्या पाण्यात विसर्जित करावं किंवा एका लाल वस्त्रामध्ये तुम्ही हा नारळ बांधून तुम्ही तुमच्या घराच्या वरच्या साईडला हा नारळ बांधू शकता किंवा हा नारळ तुम्ही तिजोरीमध्येही ठेवू शकता. हा नारळ जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आहे तोपर्यंत आणि पाणी संपल्यानंतर किंवा नारळ खराब झाल्यानंतर हा नारळ तुम्ही विसर्जित केला तरी चालेल.
हा नारळ शुभ असतो, दिव्य असतो, कारण ह्याच्यावरती महाराजांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे थोडे दिवस का होईना हा नारळ आपल्या घरात ठेवावा, कारण त्यातील ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या आपल्या घरामध्ये येतात. तर याप्रमाणे दत्त जयंतीची जी सांगता आहे ती तुम्हाला करायची आहे. तर गुरुचरित्र पारायण उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावे, किती दाखवावे, पूजेच्या साहित्याचं काय करावं आणि कशा प्रकारे एका जोडप्याला जेवायला घालावं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.